नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. बघा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करणार आहे आणि तो मुद्दा म्हणजे चॉईस फिलिंग कॅप राऊंड 2ची MBBS आणि फक्त VDSसाठी. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सगळी क्लॅरिटी आली पाहिजे. आणि ज्यांना माझ्याकडून चॉईस फिलिंग करायची असेल ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सगळे रूलसुद्धा डिस्कस करणार आहोत आणि कसे कॉलेजेस भरायला पाहिजे, काय केलं पाहिजे आणि आपली जी काउन्सिलिंग आहे ती सगळ्यांपेक्षा वेगळी कशी राहणार आहे याबद्दल पण मी तुम्हाला सगळी सविस्तर माहिती देणार आहे. तर सगळ्यात अगोदर म्हणजे की दादा चॉईस फिलिंग म्हणजे काय असतं ते आम्हाला समजव. तर चॉईस फिलिंग म्हणजे जेव्हा आपण लिस्ट टाकतो, वरती लिस्ट टाकत असतो कोणती पण, की आम्हाला हे कॉलेज आम्हाला पाहिजे हो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी असो की पॅरेंट्स असो, ते चूक करता म्हणजे करतात. आता ती चूक व्हायला नको म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे. तर सगळ्यात अगोदर तुमची प्रायोरिटी सेट करा. प्रायोरिटी म्हणजे तुम्हाला पाहिजे काय राव ते सेट करणं गरजेचं. ठीक आहे. ही सेट केली तुम्ही. आता प्रायोरिटी कशी सेट करायची, आता आपल्याकडं हे 5 मुद्दे मी मांडलेले आहे. तर सगळ्यात अगोदर जो मुद्दा आहे तो आपला आहे की सिटी वाईज बघायचा आहे आपल्याला. सिटी वाईज म्हणजे आता माझं प्रेफरन्स काय असतो, मी भोकरदनमध्ये राहतो. ठीक आहे, जालनामध्ये. तर मला सिटी सगळ्यात जवळची कोणती आहे, तर मला संभाजीनगर आहे. तर मी काय करेल, संभाजीनगरचे जे कॉलेजेस आहे ते वरती टाकणार सगळ्यात अगोदर. तसंच एखादा कॅन्डिडेट आहे तो मुंबईचा आहे, तर तो कसं टाकणार, अगोदर मुंबई टाकणार, त्याच्यानंतर पुणे टाकणार, त्याच्यानंतर काय टाकणार, नाशिक टाकणार. ठीक आहे. त्याच्यानंतर जेवढा पण आपला कोकण एरिया आहे तो टाकणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आता दुसरी प्रायोरिटी असते की टॉपचं कॉलेज टाकूया बुवा आपण, की आपल्याला आहे ना महाराष्ट्रात कुठं पण भेटलं चालतं, पण आपल्याला पाहिजे तर आपल्या रँकनुसार टॉप कॉलेजेस पाहिजे. आता हे टॉप कॉलेजेस तुम्हाला कसे माहीत पडतात माहिती आहे का, जेव्हा तुम्हाला कॉलेजबद्दल सविस्तर माहिती असते. आणि तुम्हाला तर हे माहीतच आहे की माझ्या सगळं जेवढे पण MBBS कॉलेजेस आहे, BAMS कॉलेजेस आहे, BHMS कॉलेजेस आहे, BDS कॉलेजेस आहे, ते रिव्ह्यू ऑलरेडी चॅनलवरती पडलेले आहे. तर तुम्ही एकदा नक्कीच चॅनलवरती ते बघून घ्या. त्या कारणामुळे तुम्हाला ते सगळं कळून जाईल. ठीक आहे. आता तिसरी प्रायोरिटी अशी असते की आम्हाला अगोदर गव्हर्नमेंट पाहिजे, कोणता पण लागला महाराष्ट्रात, तर त्याच्यानंतर आम्हाला सेमी पाहिजे. ठीक आहे. आणि सेमी पण तोच पाहिजे ज्याच्यामध्ये फीस कमी असली तो पाहिजे. तर त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही लिस्ट बनवू शकता. ठीक आहे. म्हणजे आपण ते सगळं एकदम नॉमिनल चार्जेसमध्ये तुम्हाला बनवून देऊ. तुम्हाला पण माहीत असेल, ज्यांनी घेतलेली असेल पेड काउन्सिलिंग त्यांनासुद्धा हे माहीत आहे. चौथी सगळ्यात मोठी मिस्टेक असते कट ऑफनुसार बनवणं. खूप सारे विद्यार्थी आणि पालक काय करतात की कट ऑफनुसार बनवतो. आपण कट ऑफ बघून घेऊया अगोदर कॉलेजचा, तरच आपण काय करू की हे आपण कट ऑफनुसार लिस्ट बनवू. ठीक आहे. खूप सारे आहे की जे कट ऑफवरती लिस्ट बनवत आहे आणि फक्त त्या कारणामुळं तुम्हाला तुमच्या रँकनुसार चांगलं कॉलेज अलॉट होत नाही आहे किंवा कॉलेजच अलॉट होत नाही. खूप सारे आहे असे पण विद्यार्थी माझ्याकडे येतात आणि सांगतात आमची एवढी रँक होती आणि हा आम्हाला कॉलेज अलॉट झालेला आहे. तर मी त्यांना नक्कीच सांगतो की अरे दादा, तू ही चूक केली, ती चूक केली, तर ती चूक तुमच्याकडून व्हायला नाही पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवलेला आहे. आणि ज्यांना माझ्याकडून करायची असेल ते निश्चिंत राहा, एकदम निश्चिंत राहा की तुम्हाला परफेक्ट लिस्ट भेटणार म्हणजे भेटणार. ठीक आहे. डज कॉलेज सिक्वेन्स रिली मॅटर सोयल भैया, हा पण एक मुद्दा असतो की कॉलेज सिक्वेन्स मॅटर करते का. तर बघा, असं बघितलं आपण तर हो मॅटर करते, कारण त्याच्यानुसारच तुमचं अलॉटमेंट होत असतं, तुम्ही जे प्रेफरन्स टाकलेले आहे. पण अजून एक मुद्दा असा आहे की तुम्ही कॉलेजेस कुठं पण टाका, कसे पण टाका, त्यांना मॅटर पडत नाही. पण कॉलेजेस कसे आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन नाही ना, म्हणून कॉलेज सिक्वेन्स हा मॅटर करतो. पण लिस्टमध्ये म्हणजे तुम्ही कुठलचं पण कॉलेज कुठं पण टाकलं चालतं, पण जे तुम्हाला बेस्ट भेटणार आहे ते भेटणार नाही या कॉलेज सिक्वेन्समुळं. तर मॅटर करते का, तर हो मॅटर करते. पण असं नाही की तुम्ही कोणता पण कॉलेज टाकला तर तुम्हाला तो अलॉट होणार नाही, कारण तू चुकीचा सिक्वेन्समध्ये लावलेला होता. सिक्वेन्स नावाची गोष्ट नसते, फक्त आपल्या कन्व्हिनियन्सनुसार ती सिक्वेन्स लावायची असते. आता चॉईस फिलिंग ही इम्पॉर्टंट का बरं असते आणि कट ऑफनुसार का बरं कधी पण चॉईस फिलिंग करायची नसते, त्याबद्दल मी आता तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर चला बघून घेऊया. कॅन्डिडेट नंबर 2 कॅन्डिडेट घेतले आपण ज्यांचे सारखे मार्क होते, एकदम सारखे. ठीक आहे. एक कॅन्डिडेट आहे
मी घेऊन देतो. सोहेल शाह आहे एक कॅन्डिडेट आणि दुसरा कॅन्डिडेट आपला आहे तर तो आहे समजा मुसव्विर शेख. ठीक आहे, 2 कॅन्डिडेट आपल्याकडे आहे. आणि त्या दोघी कॅन्डिडेटनं काय केलेलं आहे, 478 मार्क त्यांनी प्राप्त केलेले आहे. ठीक आहे, आता दोन्हींनी काय केलेलं आहे, 478 मार्क आहे. तर कॅन्डिडेट 1ची जी ऑल इंडिया रँक होती ती 1,10,232 अशी होती. किती होती, 1,10,232. आणि जो कॅन्डिडेट 2 आहे म्हणजे मुसव्विर आहे, त्याची रँक म्हणजे जो सोहेल आहे त्याची रँक 1,10,232 होती. पण जो मुसव्विर आहे त्याची ऑल इंडिया रँक काय होती ती 1,11,232. ठीक आहे, तर यांची रँक तर वेगळी आहे. तर मी नक्कीच नेहमी सांगत असतो की जी पण काउन्सिलिंग होत असते ती ऑल इंडिया रँकनुसार होत असते. आता तुम्हाला समजेल कट ऑफनुसार का बरं बनवली नाही पाहिजे लिस्ट. तर बघा 1,10,232 आहे कॅन्डिडेट नंबर 1ला आणि कॅन्डिडेट नंबर 2ला 1,11,232 आहे. आता जो कॅन्डिडेट नंबर 1 आहे त्यानं काय केलेलं आहे, बेस्ट पॉसिबल कॉलेज म्हणजे जे चांगले कॉलेजेस आहेत त्याच्यानुसार लिस्ट बनवलेली आहे. आणि त्याने सगळ्यात शेवटचा कॉलेज हा कोणता टाकला तर 1101 असा कोड टाकलेला आहे त्यानं. ठीक आहे, आता हा एक्झाम्पल आहे, फक्त तुम्ही एक्झाम्पलच्या दृष्टिकोनातून याला बघावं. ठीक आहे, नाहीतर तुम्ही सांगणार की दादा तू तर ग्रँड मेडिकल कॉलेजला सगळ्यात शेवटी टाकलं. तसं नाही, फक्त एक्झाम्पल आहे. तर 41 नंबरवरती यानं हा कॉलेज टाकला कोणता, आणि कॅन्डिडेट 2नं हा 1 नंबरवरती टाकला. ठीक आहे, तर आता खूप सारे विद्यार्थी आणि पालक म्हणतील की दादा कॉलेज अलॉट कोणाला होणार. मी खूप सारे विद्यार्थी आणि मुलांना पण विचारतो हा प्रश्न आणि पॅरेंट्सला पण विचारतो. तर खूप सारे पॅरेंट्स काय करतात की म्हणतात की यांना 1 नंबरवरती टाकलेलं आहे कॉलेज म्हणून ह्याला कॉलेज अलॉट होणार. तर असं काही नाही आहे. का नाही आहे, कारण याची ऑल इंडिया रँक चांगली आहे कॅन्डिडेट नंबर 2पेक्षा. यानं कुठं पण हा कॉलेज टाकला तर कॉलेज यालाच अलॉट होणार, कारण हा मेरिटमध्ये बसत आहे, हा मेरिटमध्ये नाही बसत आहे. एवढं समजलं तुम्हाला. ठीक आहे, हे समजणं गरजेचं. ठीक आहे, सगळ्यात जास्त महत्त्व गरजेचं हे समजणं आहे. तर आता याच्यानंतर आपण बघून घेऊया की नोट सेकंड राऊंड कॅप राऊंड जे 2 आहे त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. त्याच्यामुळं चॉईस फिलिंग ही अजून कठीण होऊन जाते की या राऊंडमध्ये नो फ्री एक्झिट नसतो. फ्री एक्झिट जर का घेतलं तुम्ही तर तुम्ही काउन्सिलिंगमधून बाद व्हाल. एकदा अजून, फ्री एक्झिट जर का घेतलं तुम्ही तर तुम्ही काउन्सिलिंगमधून बाद. लिहून टाकतो इथं, काउन्सिलिंग एंड तुमची, डायरेक्ट एंड. ओके, पण जर म्हणून यामध्ये कसं करायचं असतं की चॉईस फिलिंग ही परफेक्ट पाहिजे तुमची. कशी पाहिजे, एकदम परफेक्ट. म्हणूनच म्हणते की या राऊंडमध्ये ॲटलिस्ट मागच्या जे चुका केल्या होत्या त्या चुका करू नका. आणि ते चूक होणारच, कारण तुम्ही पॅनिक करून टाकतात लिस्ट बनवताना. आणि ही लिस्ट आपण तुम्हाला सीट मॅट्रिक्स जशी झाली तशी ती लिस्ट तुमच्या देण्यात येईल. ठीक आहे, फक्त तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे खाली लिहिलेल्या नंबरवरती. 999 जास्त मोठी गोष्ट नाही, त्यामुळं तुम्हाला चांगलं कॉलेज अलॉट होणार. ठीक आहे, चालेल. आता बेटरमेंट सेकंड राऊंडमध्ये, फर्स्ट राऊंडमध्ये पण नंबर लागला होता, सेकंडमध्ये पण लागला होता. तर आता बेटरमेंट होणार का दादा आमची पुढच्या राऊंडमध्ये, थर्ड राऊंडमध्ये होणार का, आम्ही थर्ड राऊंडमध्ये एलिजिबल राहणार का. तर हो, तुम्ही थर्ड राऊंडमध्ये नक्कीच एलिजिबल राहणार. आता ज्यांना कॉलेजचे व्हिडिओ बघायचे असेल, कट ऑफचे व्हिडिओ बघायचे असेल, ते कॉलेजचे व्हिडिओसुद्धा टाकलेले आहे मी इथं, आणि सोबतच कट ऑफचं व्हिडिओसुद्धा टाकलेलं आहे. दोन्हीमधून एक क्लिक करून ते तुम्ही बघू शकता. अजून क्लिअरिटी पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चॉईस फिलिंगबद्दल, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट की हा व्हिडिओ चांगला नसेल, कारण तुम्हाला समजत नसेल जास्त, कारण हा वर्बली सांगितलेला व्हिडिओ आहे, कारण मी कॉलेजला आलेलो आहे आणि इथं काही पण एवढी सुविधा नाही. ठीक आहे, सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. धन्यवाद.